एका दिवसाच्या सम्राटाला जन्माला आला तो, त्याला मांडीवर घेतलं आणि आमची मदालसा नावाची राणी त्याच्या डोळ्यात डोळे टाकून त्याला सांगते, हे बालका, या शरीरावर कधी गर्व करू नको. या शरीरासारखं गंध शरीर 84 लक्ष योनीमध्ये नाहीये, 84 लक्ष योनीत नाहीये. किती गंध आहे शरीर आमचं, ऐकायचं तुम्हाला. कोंबडी माहितीये, कोंबडी ना, पाल माहितीये का, पाल. पाल काय खाते, किडे खाते, किडे. ही पाल विंचू खाते, विंचू. विंचू त्याच्यानंतर विंचवाला खाते ती कोंबडी. कोंबडी कोंबडी विंचू खाते, किडे खाते, पाल खाते. आणि ते कोंबडीला कोण खात, आपण कितला जैरी आहे. कुत्र जर आपल्याला चावलं ना तर एक वेळेला आपण वाचून जाऊ, पण आपण कधी कुत्र्याला चावलो, कुत्र मरीत जा, इथला दात जैरी आहे आपला. म्हणून आपल्या या दातांनी फक्त आपण शाकाहारी जीवन जगलं पाहिजे. काही लोक म्हणतील, महाराज शाकाहारी जीवन जगणं किंवा मांसाहारी जीवन जगणं याच्यामध्ये अंतर काय आहे. अरे देवाने सगळं आपल्यासाठीच बनवलेलं आहे. मुसलमानांच्या ग्रंथामध्ये, कुराणमध्ये तर स्पष्ट लिहिलेलं आहे, अल्लाह ताला ने नजर से दिखने वाली सब चीजें अपने लिए बनाई है. तुम्हाला आता जर मी काही बोललो तर वाईट वाटू शकतं, पण वाटलं तर मग सुधारण्याचा प्रयत्न करा. देवाने हे तुमच्यासाठी बनवलेलं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल. काही लोक म्हणतात, महाराज तुम्ही दूध पित नाही का. पितो. मग दुधामध्ये बी तर जम्स असतात, वा, दह्यामध्ये बी तर जम्स असतात, त्याच्यात बी तर छोटे छोटे किडे असतात, भाजीपाल्यात बी तर जिवंत असतो, फळांमध्ये बी जीव असतो. हे मांसाहार करणारे आपल्याला असं सांगतात. दुधामध्ये बी कॅल्शियम असतं, दुधामध्ये बी असं असतं, तुम्ही टेटोस्कोप खाली ते बघा. बर, एकच प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्या मला. मामा, एकीकडे सफरचंद आहे, दूध आहे, भाजीपाला आहे ना, आणि असं भरपूर असं एक हॉल भरलेला आहे की त्याच्यामध्ये फळ आहे, फुलं आहे, फळभाज्या आहे, केळी आहे, डाळिंब आहे, असे सगळेच्या सगळे ना वस्तू ठेवले आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला फिरून यायला सांगितलं तर तुम्हाला काही अडचण आहे का. काय अडचण नाही. आता तुम्हाला मी बाहेर काढलं, आता मी तुम्हाला कोंबड्याचे पिष्ट, कोंबड्याची मान कापली, त्याचं रक्त खाली टाकलं, बोकड्याला फाडलं, ढोर फाडून तुमचे आतडे समोर टाकले. आता या बरं फिरून. हा बदल आहे. हा काय आहे, हा बदल आहे. फळं, फुलं, भाजीपाले हे देवाने आपल्यासाठी बनवलंय. आणि जे लोक शाकाहाराचं जीवन जगतात त्यांच्या जीवन